तर या बलात्कारी भोंदू अशोक खराचे आता एक एक कारनामे समोर येऊ लागलेले आहेत। याची राजकीय नेत्यांसोबत उठबस होती। आपल्या राजकीय संबंधांचा वापर करून खरातने आपल्या संस्थांसाठी थेट दारणा धरणातून पाणी आणलेलं होतं। यावरून खरात किती पोचलेली व्यक्ती आहे हे तुमच्या लक्षात येईल। भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांच्या पाण्यावर डल्ला। दारणा धरणातून खरातच्या संस्थानाला पाणी पुरवठा। आघाडी सरकारच्या काळात दिली पाण्याला मंजुरी। हेच ते नाशिकचं मिरगावातील भोंदू अशोक खरातचं श्री शिवनिका संस्थान। गेल्या काही दिवसांपासून हे संस्थान चर्चेत आलंय। बलात्कारी अशोक खरातनं हे संस्थान उभं केलंय। धक्कादायक बाब म्हणजे या संस्थांसाठी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर खरातनं डल्ला मारलाय। 2020 साली राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 31 जुलै 2020 साली एक शासन आदेश पारित करण्यात आला। हा शासन आदेश होता भोंदू बाबा अशोक खरात याच्या हिताचा आणि त्याच्या फायद्याचा। श्री शिवनिका संस्थानला थेट दारणा धरणातून पाणी मंजूर करण्यात आलं होतं। आघाडी सरकारच्या काळात पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। 31 जुलै 2020 रोजी आघाडी सरकारनं याविषयीचा आदेश दिला होता। तत्कालीन सरकारनं खरातच्या संस्थानासाठी 39 लाख लिटर पाणी मंजूर केलं होतं। विशेष म्हणजे या पाण्यासाठी 48 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली होती। खरातनं आपल्या राजकीय संबंधांचा वापर करून हे पाणी मंजूर करून घेतलं होतं। आता यावरून राजकारण सुरू झालंय। त्याची सगळ्याची चौकशी करा ना। माझं काही म्हणणं नाहीये, कारण पाणी कुठपर्यंत मुरले ते कळू द्या। नाही म्हणून जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा करा। हे पाणी जर का वळवलं असेल तर एकूणच हे पाणी कुठपर्यंत मुरलंय हे कळू द्या। फक्त कळल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे। नाही, ते आरक्षण तात्काळ रद्द करण्यात येईल। नियम आरक्षण आपण देऊ शकत नाही। त्यामुळे याची माहिती घेतो की तू जी आर का काढण्यात आला, कोणाच्या सूचना होत्या, नोटिंग फाईलवर कोणाचं, आम्ही ती सगळी चौकशी करतो ना। पण निश्चितपणे त्या आरक्षण रद्द करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत। एकीकडे दुष्काळी भागातील शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करीत असताना भोंदू अशोक खरातच्या संस्थांमध्ये अक्षरशः गंगा वाहत होती। तब्बल 48 किलोमीटर वरून या भोंदू बाबानं या जागेमध्ये हे पाणी आणलं आणि त्यासाठी ही टाकी या ठिकाणी उभी केली। माझ्या मागच्या बाजूला दृश्यांमध्ये ही पाण्याची टाकी दिसतेय। शिवनिका संस्थान मिरगाव जलकुंभ अशा स्वरूपाचा हा जलकुंभ त्याने या ठिकाणी साकारला आणि 48 किलोमीटर वरून आणलेलं पाणी या टाकीमध्ये सोडलं। अर्थात 1 लाख लिटरची क्षमता असलेलं हे पाणी आहे आणि आपल्याला त्या टाकीवरती त्या टाकीमध्ये आणलेलं पाणी जे आहे ते या ठिकाणांपर्यंत आणण्याची व्यवस्था ही देखील शासनाने करून दिली। त्यामुळे प्रश्न हाच निर्माण होतोय, महाविकास आघाडी सरकारमधले असे कोणते मंत्री होते की जे या अशोक खरातवरती इतके उदार होते। भोंदू अशोक खरातचे सर्वपक्षीय नेत्यांशी जवळीक असल्याचं आता लपून राहिलं नाहीये। सोशल मीडियावर विविध नेत्यांसोबत त्याचे फोटो व्हायरल झाले। खरातनं नेत्यांशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेत हे उद्योग केले होते, पण आता त्याचे कारनामे उघड झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने कारवाईचा बडगा उगारलाय। श्री शिवनिका संस्थानला दारणा धरणातून पाणी देण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।